ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आपण बनवणार आहोत मेथी मटरी रेसिपी. त्यासाठी मी घेतला आहे 1 कप मैदा किंवा 1 छोटी वाटी मैदा घेतला आहे आणि तो पण चाळून घेऊया आपण. अशा प्रकारे चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण मी घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा 2 वाटी मैदा पण घेऊ शकता. आता हे व्यवस्थित आपण अशा प्रकारे चाळून घ्यायचे आणि नंतर आपण त्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहे. त्यात 2 चमचे तीळ, 1 चमचा चाट मसाला, 2 चमचे कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालायचे, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा हिंग, 1 चमचा हळद, छोटा चमचा हळद. हे सर्व साहित्य आपण त्या चाळून घेतलेल्या पिठामध्ये घेऊया घालून. अशा प्रकारे सर्व साहित्य घालून घ्यायचं. कसुरी मेथी कुस्करून टाकायची छान, म्हणजे आपल्याला छान लाटता येईल. आता सर्वच एकत्र टाकूया साहित्य आणि मिक्स करून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा ओवा पण घालून घ्यायचा आणि 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. 1 छोटी पळी गरम तेल, आणखी 1 छोटी पळी गरम तेल. अशा प्रकारे 2 पळी इथं तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं कोमट करून टाकायचं, गरम करून टाकायचं, म्हणजे आपली मटरी व्यवस्थित क्रिस्पी होते. आणि थोडं नॉर्मल पाणीच टाकून असं व्यवस्थित मळून घ्यायचे. थोडंच घालायचं, नाहीतर पातळ होईल, म्हणून जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट नाही. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे आपल्याला. असा गोळा तयार झाला पाहिजे, आपल्याला सहज लाटता येईल जास्ती. त्यासाठी घट्ट नको, पातळही नको. आणि गोळे बनवून आपण लाटून घेऊया. ही मटरी मधल्या वेळेत खायला किंवा चहासोबत खायला खूप छान लागते आणि बनवायला खूप सोपी आहे. अशा प्रकारे लाटून घ्यायचे, जास्ती पातळ नाही आणि मध्यम अशी लाटून घ्यायची. छोटी पोळी लाटून घ्यायची आणि अशा प्रकारे इतकी जाड अशी लाटून घ्यायची. आणि आता ही कट करून घेऊया आपण. अशा प्रकारे कट करून घ्यायची. तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता, चौकोनी किंवा उभ्या अशा करायच्या आणि गरम तेल करून त्यामध्ये तळून घ्यायचे. गरम तेल झालेले आणि व्यवस्थित गरम झालं की आपण टाकायला सुरुवात करूया. आता टाकताना गॅस थोडा बारीकच ठेवायचा आणि नंतर मग सर्व टाकल्यानंतर गॅस थोडा मोठा करायचा, म्हणजे खरपूस रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता असा कलर आलेला आहे. तर आपण काढून घेऊया. आपली मटरी तयार आहे. अशी मटरी तुम्ही करून बघा. आता आहे आपला सर्विंग टाईम. आता एका डिशमध्ये आपण मटरी सर्व करूया. अशी मटरी तुम्हीही करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्स फॉर वॉचिंग.